विद्यार्थी मित्रांनो, या मागील तासिकेमध्ये आपण 17 फेब्रुवारी 2025 ला सोमवारी जी तर्कशास्त्राची आपली बोर्डाची परीक्षा झालेली आहे ती प्रश्नपत्रिका आपण सोडवत होतो। मागील तासिकेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 3 अ पर्यंत म्हणजे लघु सत्यता कोष्टक पद्धतीने दिलेली विधानाकार आपण सोडवलेली होती। आजच्या तासिकेमध्ये आपण उर्वरित प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करूया। आजच्या तासिकेमध्ये आपल्याला प्रश्न 3 ब जो आहे तो खाली दिलेले युक्तिवाद हे सोपाधिक सिद्धता पद्धती किंवा अप्रत्यक्ष सिद्धता पद्धतीच्या सहाय्याने सोडवून कंडिशनल प्रूफ किंवा इनडायरेक्ट प्रूफ या पद्धतीच्या सहाय्याने सोडवून ते युक्तिवाद वैध आहेत की अवैध आहेत हे ठरवायचे असतात। त्यातला आपण पहिला युक्तिवाद या ठिकाणी घेऊया। पहिला आपल्याला सोडवायचा आहे। काय दिलं त्यामध्ये? पहिलं आर सोपाधिक टी, दुसरा आधार विधान दिलेला आहे आपल्याला पी सोपाधिक क्यू, तिसरा आधार विधान दिलेला आहे आपल्याला क्यू सोपाधिक लहान कंसामध्ये टी सोपाधिक जे, चौथा आधार विधान दिलेला आहे आपल्याला निषेध जे आणि त्याच्या समोर निष्कर्ष दिलेला आहे पी सोपाधिक निषेध आर। हा युक्तिवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सोडवायचा आहे आणि तो वैध आहे की अवैध आहे हे आपल्याला ठरवायचं आहे। आता निष्कर्षाकडे युक्तिवादाच्या पहा विद्यार्थी मित्रांनो, निष्कर्ष हा सोपाधिक स्वरूपाचा असल्यामुळे आपण या युक्तिवादाची सिद्धता सोपाधिक सिद्धता पद्धतीच्या सहाय्याने म्हणजेच कंडिशनल प्रूफ या पद्धतीच्या सहाय्याने द्यायची आहे। मग सोपाधिक सिद्धता पद्धतीच्या सहाय्याने हा युक्तिवाद सोडवत असताना युक्तिवाद जशाला तसा लिहून घेतल्यानंतर शेवटच्या आधार विधानाखाली पुढचा क्रमांक देऊन जो युक्तिवादाचा निष्कर्ष आहे त्या निष्कर्षाचा फक्त पूर्वांग आपल्याला एक जास्तीचा आधार विधान म्हणून घ्यावयाचा असतं। तर या ठिकाणी आपला पूर्वांग काय आहे? पी, तो आपला झाला जास्तीचा आधार विधान। आणि कशाच्या आधारे घेतलं तर सीपी कंडिशनल प्रूफ किंवा आपण मराठीत लिहू शकता सोपाधिक सिद्धता, अशा पद्धतीने दोन्ही पैकी एका पद्धतीने आपण लिहू शकतो। एकतर सीपी लिहा किंवा सोपाधिक सिद्धता असं लिहा। 5 नंतर 6, आता निष्कर्षातील पूर्वांग जास्तीचं आधार विधान म्हणून घेतल्यानंतर त्या सोपाधिक विधानातील जो उत्तरांग आहे तो उत्तरांग आपल्याला या आधार विधानांच्या सहाय्याने अनुमानाचे 9 नियम आणि प्रतिनिवेशनाचे 10 नियम उपयोगात आणून आपल्याला हा निष्कर्षाचा उत्तरांग सिद्ध करावायचा असतो। तर चला आपण या ठिकाणी पाहूया, एक स्टेप आपल्याला करावायची आहे। आता आपल्याला या ठिकाणी निषेध आर काढावायचा आहे, तो निषेध आर आपोआप येतो। नियम कसे लावायचे ही मूळ अडचण विद्यार्थ्यांची असते। तर त्यासाठी पहा, आपल्याकडे एक जो खुला चल आहे तो आहे पी। मग पी वरील आधार विधानामध्ये कुठं आहे का? आहे। आणि या मग दोघांना घेऊन कोणता नियम बसतो का? पहा, कारण सोपाधिक विधानातील हा काय आहे? पूर्वांग आहे। मग नियम काय म्हणतो? सोपाधिक विधानातील पूर्वांग जर माहित असेल तर त्या सोपाधिक विधानाचा जो उत्तरांग आहे तो जशाला तसा आपण काढू शकतो। मग कसा काढला? सोपाधिक विधानाचा क्रमांक 2, त्याचा पूर्वांग पी कुठं माहित आहे? 5 मध्ये। आणि नियम कोणता उपयोगात आणला आपण? एमपीचा नियम, मोडस पोनसचा नियम किंवा याला आपण विधायक विधीचा नियम असं म्हणू। 6 नंतर 7 विद्यार्थी मित्रांनो क्यू काढलेला। परत आता या शेवटच्या आधार विधानाला घेऊन पहा वरी की आपल्याला कुठं नियम बसतो का? क्यू इथं पहा, सोपाधिक विधानाचा हा पूर्वांग आहे। मग या सोपाधिक विधानाचा पूर्वांग आपल्याला माहित आहे म्हटल्यानंतर त्या सोपाधिक विधानाचा जो काही उत्तरांग आहे तो आपण जशाला तसा या ठिकाणी काढू शकतो। कारण सोपाधिक विधानातील पूर्वांग माहित असेल तर उत्तरांग जशाला तसा। मग उत्तरांग काय आहे? टी सोपाधिक जे
हा सोपाधिक विधानाचा उत्तरांग इथं जशाला तसा आला. कसा काढला? सोपाधिक विधानाचा क्रमांक 3, त्याचा पूर्वांग क्यू कुठं माहित आहे आपल्याला? 6 मध्ये. आणि नियम कोणता उपयोगात आणला? परत तोच नियम, एमपीचा नियम, म्हणजेच त्याला आपण विधायक विधीचा नियम म्हणतो. 7 नंतर 8. आपल्याला निषेध आर पाहिजे हे लक्षात घ्या. आता पहा, टी सोपाधिक जे. आता इथं थोडस लक्ष द्या. चला, या दोघांचा उपयोग करून नियम लावला आपण. हे सुद्धा आधार विधान आहे आपल्याकडं, आणि हा सोपाधिक विधानातील उत्तरांगाचा काय आहे? निषेध. इथं सोपाधिक विधानातील उत्तरांग काय आहे? जे. जेचा निषेध, निषेध जे. म्हणजे सोपाधिक विधानातील उत्तरांगाचा निषेध माहित असेल तर एमटीच्या नियमानुसार त्या सोपाधिक विधानातील पूर्वांगाचा निषेध सिद्ध करता येतो. पूर्वांग काय आहे? टी. टीचा निषेध काय होईल? निषेध टी सिद्ध केला. कसा? सोपाधिक विधानाचा क्रमांक 7, त्याच्या उत्तरांगाचा निषेध म्हणजे जेचा निषेध, निषेध जे कुठं माहित आहे? 4 मध्ये. आणि नियम कोणता उपयोगात आणला विद्यार्थी मित्रांनो? एमटीचा नियम, म्हणजेच निषेधक विधीचा नियम. आता 8 नंतर 9. आपल्याला निषेध आर पाहिजे सिद्ध करण्यासाठी, तो काढावायचा आहे. आता निषेध टी, निषेध आर, आर इथं आहे. मग सोपाधिक विधानातील उत्तरांगाचा निषेध माहित झाला. जसं इथं सोपाधिक विधानातील उत्तरांगाचा निषेध माहित होता म्हणून आपण पूर्वांगाचा निषेध केला. मग इथं सोपाधिक विधानातील उत्तरांगाचा निषेध मिळाला आपल्याला. पूर्वांगाचा निषेध मिळेल का? मिळेल. आणि आपल्याला तेच पाहिजे. पहा, सोपाधिक विधानातील उत्तरांग काय आहे? टी. टीचा निषेध, निषेध टी माहित आहे का? आहे. मग सोपाधिक विधानातील उत्तरांगाचा निषेध माहित असेल तर जो पूर्वांग आहे त्याचा निषेध, पूर्वांग काय आहे? आर. आरचा निषेध काय होईल? निषेध आर सिद्ध केला. कसा? सोपाधिक विधानाचा क्रमांक 1, त्याच्या उत्तरांगाचा निषेध कुठं माहित आहे? 8 मध्ये. आणि नियम कोणता उपयोगात आणला? परत तोच नियम, एमटीचा नियम, म्हणजेच निषेधक विधीचा नियम. आता पहा, निष्कर्षाचा उत्तरांग सिद्ध झालेला आहे. निष्कर्षाचा उत्तरांग सिद्ध झाल्यानंतर आपण जिथून सुरुवात केली होती, एक जास्तीचा आधार विधान घेतलं होतं, तिथून एक वाकडा बाण काढावायचा आणि जिथं निष्कर्षाचा उत्तरांग सिद्ध झालेला आहे तिथं तो पूर्ण करावायचा. त्याच्या खाली पुढचा क्रमांक द्यायचा, 9 नंतर येणारा क्रमांक 10. निष्कर्षाचा पूर्वांग जे जास्तीचा आधार विधान म्हणून घेतलं आणि जे सिद्ध केला उत्तरांग, यांना कशानं जोडावायचा आहे? सोपाधिकनं जोडावायचा आहे. पी आणि उत्तरांग सिद्ध केलेला, म्हणजेच थोडक्यात हा निष्कर्ष या ठिकाणी येतो. पी कुठं आहे? 5 मध्ये. 5 पासून 5 ते. निषेधार कुठं आहे? 9. आणि कोणत्या नियमाला अनुसरून ही सिद्धता दिलेली आहे? कंडिशनल प्रूफ, म्हणजेच सोपाधिक सिद्धता या ठिकाणी उपयोगात आणलेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा पहिला युक्तिवाद सोडवता येतो. आता आपण दुसऱ्या युक्तिवादाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. पहिला युक्तिवाद लक्षात आला आपल्याला, याला आपल्याला 3 गुण आहे. आता आपण दुसरा युक्तिवाद घेऊया या ठिकाणी. अशाच पद्धतीनं नियम आपल्याला उपयोगात आणावयाचे आहे आणि अशीच नियम उपयोगात आणत आणत प्रत्येक युक्तिवाद आपल्याला सोडवता येऊ शकतो. दुसरा युक्तिवाद काय दिलाय पहा आपल्याला. पहिला आधार विधान आहे, दुसरा युक्तिवाद सोडवतोय आपण. जे विकल्प n सोपाधिक यस क्रमांक 2 यल विकल्प एच कंस बंद सोपाधिक दुसऱ्या कंसात आय संधी जे आणि निष्कर्ष दिलेला आहे यल सोपाधिक यस. रेष वडली. युक्तिवाद जशाला तसा केअरफुली आपण लिहून घेतला, काहीही बदल न करता प्रश्नपत्रिकेत जसा आहे तसं लिहिलं. आता आपल्याला पुढचा क्रमांक द्यावायचा आहे आणि निष्कर्ष परत सोपाधिक असल्यामुळे याची सिद्धताही आपण सोपाधिक सिद्धता पद्धतीच्या साहाय्याने द्यावायची आहे. मग या सोपाधिक विधानातील जो पूर्वांग आहे काय आहे? यल. तो एक जास्तीचा आधार विधान म्हणून घेतला आणि त्याच्यासमोर थोडीशी आडवी रेषा देऊन सीपी असं लिहावायचं आहे. आणि नंतर आपल्याला त्या सोपाधिक विधानाचा उत्तरांग आधार विधानातून नियमांच्या साहाय्याने सिद्ध करायचा आहे. यस आपल्याला सिद्ध करायचा आहे. 3 नंतर क्रमांक 4.
आता आपल्याकडे यल आहे विद्यार्थी मित्रांनो जास्तीचा आधार विधान. वरी जर आधार विधानाकडे लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला जे यस पाहिजे ते यस इथं आहे, जे इथं आहे. आता यल विकल्प एच पाहिजे आपल्याला, म्हणजे सोपाधिक विधानाचा पूर्वांग पाहिजे. आपल्याकडे यल विकल्प एच नाही, फक्त यल आहे. मग एखाद्या चलामध्ये दुसरं कोणतंही चल आपण विकल्पाने जोडू शकतो. या यल या चलामध्ये दुसरं कोणतंही चल आपण कशाने जोडू शकतो? विकल्पाने जोडू शकतो. मग दुसरं कोणतंही म्हणण्यापेक्षा आपल्याला जे पाहिजे ते आपण जोडलं. कशामध्ये? या यल मध्ये. काय क्रमांक आहे त्याचा? 3. कोणत्या नियमानं विकल्पानं जोडलं? ऍडिशनचा नियम. त्याला आपण मराठीमध्ये वृद्धिकरण असं म्हणतो, असंही आपल्याला लिहिता येईल. 4 नंतर क्रमांक 5. आता यल विकल्प एच मिळालं, म्हणजे या सोपाधिक विधानाचा काय मिळाला आपल्याला? पूर्वांग मिळाला. मग एमपीचा नियम काय म्हणतो की सोपाधिक विधानातील पूर्वांग जर माहित असेल तर त्या सोपाधिक विधानाचा जो उत्तरांग आहे तो आपण जशाला तसा बाजूला काढू शकतो. काय आहे उत्तरांग सोपाधिक विधानाचा? आय संधी जे. तो जशाला तसा काढला. सोपाधिक विधानाचा क्रमांक किती आहे? 2. त्याचा पूर्वांग यल विकल्प एच कुठं आहे विद्यार्थी मित्रांनो? क्रमांक 4 मध्ये. आणि कोणत्या नियमाने या सोपाधिक विधानाचा उत्तरांग जशाला तसा काढला? तो नियम आहे एमपीचा नियम, मोडस पोनसचा नियम 6. आपल्याला आता याच्यातून जे पाहिजे, कारण आपण विकल्प एन जोडू शकतो आणि मग यस मिळतं आणि ती सिद्धता आहे. मग आता जे संधी विधानाच्या उत्तरांगात आहे, संधी विधानाचा उत्तरांग जशाच तसा बाजूला काढावयाचा नियम नाही. मग अगोदर आपल्याला त्याला पूर्वांगात आणावं लागेल. मग संधी विधानातील पूर्वांग उत्तरांग यांची आदला बदल करता येते का? क्रम बदलता येतो का? नियम आहे का तसा? आहे की संधी विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची आदला बदल करता येते. क्रमांक 5 काय केलं आपण? क्रम परिवर्तन. त्याला इंग्रजीत आपण कम्युटेशन असं म्हणतो. मराठीत लिहायचं असेल तर क्रम परिवर्तन असं लिहावं. 6 नंतर क्रमांक 7 का केलं क्रम परिवर्तन आपण? आपल्याला जे पाहिजे. आता जे निघेल का बाजूला? कोणत्याही संधी विधानाचा फक्त पूर्वांग जशाला तसा. कुठून काढला? क्रमांक 6 मधून. कोणता नियम? सिम्प्लिफिकेशन. त्याला आपण सरलीकरण असं म्हणतो. 7 नंतर 8 जे मिळालं आपल्याला तर यस पाहिजे. मग या सोपाधिक विधानाचा उत्तरांग यस जशाला तसा जर काढायचा असेल तर या सोपाधिक विधानाचा जो पूर्वांग आहे तो आपल्याला माहित पाहिजे. पूर्वांग काय आहे विद्यार्थी मित्रांनो? या ठिकाणी जे विकल्प एन आहे. आपल्याकडे जे विकल्प एन नाही, फक्त जे आहे. मग याच जे मध्ये आपल्याला एन जोडता येईल का विकल्पानं? येतं. ऍडिशन आपण जसं इथं जोडलं तर या जे मध्ये आपल्याला विकल्प काय जोडायचा आहे? एन जोडलं. किती क्रमांक मध्ये? 7 मध्ये. काय जोडलं आपण? एन जोडलं. कशानं जोडलं? विकल्पानं. नियम कोणता? ऍडिशनचा नियम. आता पहा, सोपाधिक विधानाचा पूर्वांग जे विकल्प एन आला का? आला. 8 नंतर 9. मग सोपाधिक विधानातील पूर्वांग जर माहित असेल तर त्या सोपाधिक विधानाचा उत्तरांग हा आपण जशाला तसा बाजूला काढू शकतो. सोपाधिक विधानाचा क्रमांक 1 त्याचा पूर्वांग कुठं माहित आहे? जे विकल्प एन 8 मध्ये. आणि नियम कोणता वापरून आपण त्याचा उत्तरांग जशाला तसा बाजूला काढला? तर तो एमपीचा नियम. निष्कर्षाचा उत्तरांग यस सिद्ध झाला का विद्यार्थी मित्रांनो? झाला. मग आपण अगोदरच्या विधानासारखं युक्तिवादासारखंच जास्तीच्या आधार विधानापासून एक वाकडा बाण काढावायचा आणि जिथं उत्तरांग सिद्ध झालेला आहे तिथं तो पूर्ण करायचा. पुढचा क्रमांक देऊन जास्तीचा आधार विधान आणि सिद्ध केलेला उत्तरांग यांना सोपाधिकनं जोडायचं. जास्तीचा आधार विधान यल कुठं आहे? 3 ते. यस कुठं आहे? उत्तरांग जे सिद्ध केले 9. आणि काय लिहिणार? 3 ते 9 सीपी. अशा पद्धतीनं आपला हा दुसरा युक्तिवाद आपण सोडवलेला आहे. आता शेवटचा जो तिसरा युक्तिवाद आहे, 3 पैकी आपल्याला 2च युक्तिवाद सोडवायचे आहे. पण आपलं एखादं जर चुकलं तर आपले गुण कमी होऊ नयेत म्हणून आपण 3ही युक्तिवाद सोडवलेलं कधीही चांगलं असतं. म्हणून 3ही युक्तिवाद आपण प्रत्येकानं सोडवले पाहिजेत. आता हे 2 आपण सोडवले. तिसरा युक्तिवाद आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे. आता तिसरा युक्तिवाद आपल्याला परीक्षेला कोणता आलेला आहे? तर तिसरा युक्तिवाद आलेला आहे पहा. तिसरा युक्तिवाद सोडवतोय आपण. पहिला आधार विधान आहे
सी विकल्प आर. क्रमांक 2 दुसरं आधार विधान आहे. सी विकल्प ओ कंस बंद सोपाधिक टी संधी बी कंस बंद. तिसरं आधार विधान आहे निषेध बी आणि समोर तुम्हाला निष्कर्ष दिलेला आहे आर. आता या ठिकाणी हा युक्तिवाद लिहून घेतल्यानंतर एक आडवी रेषा द्या. 3 नंतर पुढचा क्रमांक टाका. निष्कर्षाकडे लक्ष द्या. युक्तिवादाच्या आर आहे, सोपाधिक विधान आहे का नाही. मग फक्त आर आहे, सोपाधिक विधान नाही, म्हणून या युक्तिवादाची सिद्धता आपण अप्रत्यक्ष सिद्धता पद्धतीच्या साहाय्याने द्यावयाची आहे. मग त्याचा नियम काय अप्रत्यक्ष सिद्धता पद्धतीचा, की जो निष्कर्ष आहे त्या निष्कर्षाचा निषेध करून ते एक जास्तीचा आधार विधान म्हणून घ्यायचा आहे. निष्कर्ष काय विद्यार्थी मित्रांनो? आर. आरचा निषेध काय होईल? निषेध आर. आणि तो एक जास्तीचा आधार विधान कशाच्या आधारे घेतला आपण? इनडायरेक्ट प्रूफच्या आधारे घेतलं. 4 नंतर 5. आता अप्रत्यक्ष सिद्धता पद्धतीमध्ये आपल्याला व्याघाती जोडी मिळवावी लागते. व्याघाती जोडी म्हणजे इथं चल कोणते? सी आहे, आर आहे, ओ आहे, टी आहे आणि बी आहे. यांना आपल्याला व्याघाती जोडी मिळवायची आहे. व्याघाती जोडी कोणतीही जे मिळाली ती जोडी मिळवायची आहे. 1 2 3 4 5. जर युक्तिवादाकडे लक्ष दिलं तर आपल्याकडे बी आहे अगोदर, सॉरी निषेध बी आहे. मग बी मिळालं तर आपला व्याघाती जोडी मिळते आणि आपली युक्तिवादाची सिद्धता सुद्धा होते. मग आपण पाहूया. आता पहा, इथं विकल्प विधानाचा उत्तरांग आर आहे, इथं आरचा निषेध आहे. याला जर आपण पूर्वांगात आणलं म्हणजे काय? आर उत्तरांगात आहे ते पूर्वांगात आणलं, पूर्वांगामध्ये आहे ते उत्तरांगामध्ये नेलं आणि विकल्प आला. म्हणजे विकल्प विधानातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची काय केली आपण? आदला बदल केली. क्रमांक 1 ची कोणत्या नियमाला अनुसरून? क्रम परिवर्तन, कम्युटेशन. का केलं? आपल्याला काय पाहिजे पहा. आता विकल्प विधानातील पूर्वांगाचा निषेध माहित आहे. मग विकल्प विधानातील पूर्वांगाचा निषेध माहित असेल तर उत्तरांग जशाला तसा बाजूला काढता येतो. विकल्प विधानाचा क्रमांक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 5. पूर्वांगाचा निषेध कुठं माहित आहे? 4 मध्ये. आणि कोणत्या नियमानं त्या विकल्प विधानातील उत्तरांग जशाला तसा बाजूला काढला? डीएसचा नियम, डिसजंक्टिव्ह सोलोजमचा नियम. 6 नंतर 7 सी मिळालं. आता पहा, इथं आपल्याला बी पाहिजे, निषेध बी इथं आहे. मग सोपाधिक विधानातील हा उत्तरांग जशाला तसा बाजूला काढण्यासाठी या सोपाधिक विधानाचा पूर्वांग माहित पाहिजे. पूर्वांग काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पूर्वांग आहे सी विकल्प ओ. आपल्याकडे सी विकल्प ओ तर नाही पण सी आहे. मग याच सी मध्ये विकल्प ओ जोडता येतो का? जसं आपण अगोदरच्या युक्तिवादामध्ये जोडता येतो. या सी मध्ये आपण विकल्पाने ओ जोडलं. किती क्रमांकाला आहे? सी 6. कोणत्या नियमानं विकल्पाने ओ जोडलं? तर तो नियम आहे ऍडिशनचा नियम. 7 नंतर 8. आता सोपाधिक विधानातील इथं जो पूर्वांग आहे सी विकल्प ओ आपल्याला माहित झाला का? झाला. मग सोपाधिक विधानातील पूर्वांग जर माहित झाला तर त्या सोपाधिक विधानाचा जो उत्तरांग आहे तो जशाला तसा येईल. काय आहे सोपाधिक विधानाचा उत्तरांग? टी संधी बी, जशाला तसा. का? सोपाधिक विधानातील पूर्वांग माहित आहे, उत्तरांग जशाला तसा. सोपाधिक विधानाचा क्रमांक 2, त्याचा पूर्वांग सी विकल्प ओ कुठं माहित आहे? 7 मध्ये. आणि नियम कोणता उपयोगात आणला विद्यार्थी मित्रांनो? एमपीचा नियम, विधायक विधीचा नियम. 8 नंतर 9. आपल्याकडं निषेध बी आहे, फक्त बी पाहिजे, व्याघाती जोडी मिळवायची आपल्याला. आता बी पण तो संधी विधानाच्या उत्तरांगात आहे. जर त्याला पूर्वांगात आणलं तर आपण त्याला बाजूला काढू शकतो. मग या संधी विधानाचा आपण क्रम बदलूया. पूर्वांग उत्तरांगामध्ये आणि उत्तरांग पूर्वांगामधले आधा बदल केली. किती क्रमांक आहे? 8. काय केलं आपण? त्याचं क्रम परिवर्तन केलं, कम्युटेशन, COMMU. याला आपण क्रम परिवर्तन असं म्हणतो. आता क्रम परिवर्तन का केलं होतं? आपल्याला बी पाहिजे म्हणून. मिळेल का? मिळेल. कोणत्याही संधी विधानाचा फक्त पूर्वांग जशाला तसा बाजूला काढता येतो. कुठून काढला? 9 मधून. कोणत्या नियमाला अनुसरून काढला? सिम्प्लिफिकेशन. 10 नंतर 11. व्याघाती जोडी मिळाली
की आपली सिद्धता संपते. मग अगोदर होकारार्थी चल लिहा, नंतर नकारार्थी चल लिहा आणि त्या दोघांना कशानं जोडा? संधीनं जोडा. होकारार्थी बी चा क्रमांक किती आहे? 10, कॉमा निषेध बी चा क्रमांक किती आहे? 3. आणि कोणत्या नियमाने यांना आपण संधीन जोडलं? कंजंक्शनच्या नियमाने. अशा पद्धतीनं आपण हा अप्रत्यक्ष सिद्धता पद्धतीचा युक्तिवाद सोडवतो. असे 3 युक्तिवाद आपल्याला सोडवायचे आहेत आणि याला आपल्याला गुण एकूण आहेत 6. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न अतिशय सोपा, सुलभ, पण थोडस आपल्याला त्याला काळजीपूर्वक वाचावं लागतं की आपल्याला त्या ठिकाणी त्या विधानाचं कोणत्या पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत. तर आपण या ठिकाणी आता प्रश्न 4 अ सुरू करूया. प्रश्न 4 अ, जिथं आपल्याला विधान विरोधी विधान द्यायची असतात, लिहावयाची असतात. तर आता या ठिकाणी आपण काय करूया? प्रश्न 4 अ मध्ये पहिलं जे विधान दिलेलं आहे तुम्हाला ते लिहितो मी या ठिकाणी. काही काचा पारदर्शक असतात. काही काचा पारदर्शक असतात. काही काचा पारदर्शक असतात. आणि कंसामध्ये सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो, अर्धविपरीत, अर्धविपरीत, आणि कॉमा देऊन दुसरी सूचना आहे व्याघातक, व्याघातक. हे 2 जर लिहिले तर आपल्याला 2 गुण या ठिकाणी मिळतात. आता याचं उत्तर लिहित असताना आपल्याला एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात असली पाहिजे, तो आहे अरिस्टॉटलचा चौरस. अशा पद्धतीने जो आपण पाहिलेला आहे, ए विधान, ई विधान, आय विधान आणि ओ विधान. इथं आहे उपाश्रित विरोध, इथंही आहे उपाश्रित विरोध, इथं आहे विपरीत विरोध, इथं आहे अर्धविपरीत विरोध आणि मधामध्ये आपण व्याघातक विरोध. बरोबर, व्याघातक विरोध ए आणि ओ मध्ये, ई आणि आय मध्ये. आता इथं पहा, काही काचा पारदर्शक असतात. अगोदर आपण तो विधान ओळखायचं आहे. काही विषयी होकारार्थी माहिती आहे, म्हणजे हे विधान कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? आय आहे. मग आय विधानाची पहिली सूचना काय? अर्धविपरीत करा. मग आता इथं याच्याकडे पहा, आकृतीकडे. आयचा अर्धविपरीत कशामध्ये होतं? ओ मध्ये. ओ विधान म्हणजे विशेष नास्तिवाची. करा यालाच ओ विधान. काहीला काहीच राहील. काही काचा पारदर्शक नसतात, झालं ओ विधान. म्हणजे हे झालं अर्धविपरीत विरोध. आता याच आपल्याला काय करायचं आहे? व्याघातक विरोध. आता आय विधानाचं व्याघातक कशात आहे पहा? ई मध्ये. ई विधान म्हणजे सर्व नास्तिवाचे विधान, सर्वांविषयी नकारार्थी विधान. मग इथं काहीच्या ठिकाणी काय येईल? एकही काच पारदर्शक, एकही काच पारदर्शक नाही. झालं. अशा पद्धतीने आपल्याला याचे 2 गुण मिळतात. दुसरं विधान काय आलेलं आहे पहा परीक्षेला? प्रत्येक मोर सुंदर असतो. प्रत्येक मोर सुंदर असतो. आणि कंसात जे आपल्याला 2 सूचना दिलेल्या आहेत, त्या 2 सूचना आहेत विपरीत आणि उपाश्रित. विपरीत कॉमा दुसरी सूचना आहे उपाश्रित. आता आपण अगोदर हे विधान ओळखूया. प्रत्येक मोर सुंदर असतो म्हणजे सर्वांविषयी होकारार्थी माहिती, म्हणजे हे कोणतं विधान आहे? ए. मग ए विधानासाठी पहिली सूचना काय? विपरीत. मग परत आकृतीकडे या. एचा विपरीत विरोध कशात आहे? ई मध्ये. ई म्हणजे सर्व नास्तिवाचे विधान. मग सर्व नास्तिवाचे विधान करत असताना काय करणार आपण? प्रत्येकच्या ऐवजी काय येईल? एकही मोर सुंदर नाही, सर्वांविषयी नकारार्थी माहिती. दुसरी सूचना काय आहे पहा? उपाश्रित. आता ए विधानाचं उपाश्रित कशात आहे? आय. आय म्हणजे काही होकारार्थी माहिती, काहींविषयी होकारार्थी माहिती. मग करा, प्रत्येकच्या ऐवजी काय येईल?
काही मोर सुंदर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या सूचनांचं पालन करून त्याचा व्याघातक विरोध आपल्याला लिहावयाचा असतो. पुढचं विधान घेऊया. आपली इथं 2 विधानं झालेली आहेत. ही आकृती आपल्याला जशाला तसं लक्षात ठेवायची आहे. प्रत्येक विधानाचं व्याघातक विरोध, उपाश्रित विरोध आपल्याला लिहावायचा असतो. तिसरं विधान कोणतं आलंय पहा, काही भ्रमणध्वनी महाग नसतात. तिसरं विधान, काही भ्रमणध्वनी महाग नसतात. आणि याला कंसामध्ये आपल्याला सूचना काय आलेली आहे पहा, अर्धविपरीत आणि उपाश्रित. अर्धविपरीत आणि दुसरी सूचना आहे उपाश्रित. आता आपल्याला पहिल्यांदा हे विधान कोणतं आहे ओळखायचं. प्रत्येक विधानात तसंच आहे. काही विषयी नकारार्थी माहिती आहे म्हणजे कोणतं विधान आहे, ओ विधान. आता ओ विधानासाठी पहिली सूचना काय, अर्धविपरीत. ओ विधानाचा अर्धविपरीत कशामध्ये येतं, आय मध्ये. आय म्हणजे काही विषयी होकारार्थी माहिती. मग काही विषयी होकारार्थी माहिती करायला काय होईल, काही भ्रमणध्वनी महाग असतात. काही भ्रमणध्वनी महाग असतात. आता अर्धविपरीत झालं. दुसरी सूचना आहे उपाश्रित. ओ विधानाचं उपाश्रित कशात आहे पहा, ओ विधानाचं उपाश्रित ई मध्ये. ई म्हणजे कोणतं विधान विद्यार्थी मित्रांनो, सर्वांविषयी नकारार्थी माहिती. मग सर्वांविषयी नकारार्थी माहिती करताना काही ऐवजी येईल एकही भ्रमणध्वनी महाग नाही. अशा पद्धतीनं तिसऱ्या विधान झालं. चौथं विधान काय आलेलं आहे आपल्याला, एकही मोती हिरा नाही. एकही मोती हिरा नाही. अगोदर हे विधान ओळखा. सर्वांविषयी नकारार्थी माहिती आहे म्हणजे हे विधान कोणतं आहे, ई. आता कंसात सूचना काय आहेत पाहू आपण, व्याघातक आणि विपरीत. व्याघातक आणि दुसरी सूचना आहे विपरीत. आता ई विधानाचं व्याघातक कशात आहे पहा, ई विधानाचं व्याघातक आय मध्ये. आय म्हणजे विशेष अस्तित्वाची, काही विषयी होकारार्थी माहिती करायला. काही विषयी होकारार्थी, एकहीच्या ऐवजी काही मोती हिरे असतात. झालं ईचं व्याघातक. आता ईचं विपरीत करायचं. ई विधानाचं विपरीत कशात येतं पहा विद्यार्थी मित्रांनो, ए मध्ये. म्हणजे सर्वांविषयी होकारार्थी माहिती करा. मग याला सर्वांविषयी होकारार्थी माहिती, एकहीच्या ऐवजी सर्व मोती हिरे असतात. अशा पद्धतीने शेवटचं विधान आपण घेऊया. यामध्ये 5 पैकी आपल्याला 3 सोडवायचे असतात, पण आपण शक्यतो 5ही सोडवावी, कारण एखादं चुकल्यानंतर आपले 6 गुण त्या ठिकाणी कमी होऊ नये म्हणून. आता 5वं विधान कोणतं आलेलं आहे आपल्याला, तर 5वं विधान आलेलं आहे, काही कविता तालबद्ध असतात. काही कविता तालबद्ध म्हणजे याला आपण सुरामध्ये घेऊ शकतो. तालबद्ध असतात. काही विषयी होकारार्थी माहिती आहे म्हणजे हे आय विधान आहे विद्यार्थी मित्रांनो. कंसात काय सूचना दिली आहे पहा आपल्याला, कंसात सूचना दिली आहे उपाश्रित आणि व्याघातक. उपाश्रित आणि दुसरी सूचना आहे व्याघातक. आता आपण या ठिकाणी आयचं उपाश्रित अगोदर पाहू. आयचं उपाश्रित कशात येतं, ए विधान. ए विधान म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सर्वांविषयी होकारार्थी माहिती. मग करायला सर्वांविषयी होकारार्थी माहिती, सर्व कविता तालबद्ध असतात. सर्व कविता तालबद्ध असतात. उपाश्रित झालं.
आता आय विधानाचं व्याघातक कुठं आहे? ई मध्ये. मग ई म्हणजे सर्वांविषयी नकारार्थी माहिती. करा सर्वांविषयी नकारार्थी माहिती. एकही कविता तालबद्ध नाही. अशा पद्धतीनं आपल्याला ही विधानं सोडवता येऊ शकतात. यामध्ये 5च्या 5 विधानं आपल्याला सोडवायची आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यातलं एकही आपण न सोडवता राहू नये, कारण एखादं चुकलं तर आपले ते गुण जाऊ नयेत म्हणून. याला 6 गुण आहेत. आता याचा पुढचा प्रश्न जो आहे, प्रश्न चौथा ब, तो आहे खालील विधानांचे परिवर्तन आणि प्रतिवर्तन करा. आता परिवर्तन आणि प्रतिवर्तन करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. त्याचं एक सूत्र आपल्याला माहित पाहिजे. आपण ज्या वेळेला कोणत्याही विधानाचं परिवर्तन करतो त्यावेळेला त्यातील उद्देशपद व विधेयपद यांची आपल्याला अदला बदल करावयाची असते. काय करायची? अदला बदल करायची असते. म्हणजे उद्देशपद हे विधेयपदाच्या जागी जाईल आणि विधेयपद हे उद्देशपदाच्या जागी येईल. काय करत असताना? परिवर्तन करत असताना. आणि प्रतिवर्तन करत असताना काय करावायचं आहे आपल्याला? प्रतिवर्तन करत असताना आपल्याला उद्देशपद विधेयपद तसंच राहू द्यायचं आहे, पण विधेयपद लिहित असताना त्या विधेयपदाच्या अगोदर आपल्याला न हे अक्षर लावायचं आहे. उद्देशपद विधेयपद क्रम तसाच ठेवायचा आहे, पण विधेयपद लिहित असताना विधेयपदाच्या अगोदर न हे अक्षर लावायचं आहे. आता ए विधानाचं परिवर्तन कशात होतं? आय मध्ये होतं. प्रतिवर्तन कशात होतं? याचा तक्ता आपल्याला आपण घेतलेला आहे. तर चला आपण सुरुवात करूया पहिल्या विधानापासून, जे तुमचं फेब्रुवारी 2025 बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत आलेलं आहे. पहिलं विधान आहे एकही पाणबुडी विमान नाही. पहिलं विधान एकही पाणबुडी विमान नाही. आता याचा आपल्याला पहिल्यांदा परिवर्तन करावयाचं आहे आणि त्याच विधानाचं नंतर आपल्याला प्रतिवर्तन करावयाचं आहे. पण हे करत असताना ते विधान कोणतं आहे हे आपल्याला ओळखावं लागेल. मग हे करत असताना सर्वांविषयी नकारार्थी माहिती आहे, म्हणजे हे विधान कोणतं आहे? ई विधान आहे. मग ई विधानाचं परिवर्तन कोणत्या विधानामध्ये होतं? ई विधानाचं परिवर्तन हे ई विधानातच होतं. आणि आता सांगितल्याप्रमाणे परिवर्तन करत असताना ई विधानाचं ई विधानातच करतो. फक्त विधेयपद उद्देशपदाच्या जागेवर येतं आणि उद्देशपद हे विधेयपदाच्या जागेवर येतं. चला तर ई विधानच परिवर्तन होतं म्हणून एकहीला एकही राहील. विधेयपद विमान उद्देशपदाच्या जागी येईल. एकही विमान उद्देशपद विधेयपदाच्या जागी जाईल. पाणबुडी आणि नाहीला नाहीच राहील. अशा पद्धतीने याचं परिवर्तन होतं. आता प्रतिवर्तन करत असताना ई विधानाचं प्रतिवर्तन हे ए विधानामध्ये होतं. इथं मात्र उद्देशपद विधेयपद यांची अदलाबदल होत नाही. प्रतिवर्तनामध्ये हा क्रम असाच राहतो. फक्त विधेयपद लिहायच्या अगोदर न हे अक्षर जोडायचं आहे. मग ई विधानाचं प्रतिवर्तन ए विधानात होतं. ए विधानात म्हणजे सर्वांविषयी होकारार्थी माहिती. मग करा सर्व पाणबुडी विधेयपद लिहायच्या अगोदर न हे अक्षर जोडा. न विमान ए विधान करायचं आहे आपल्याला प्रतिवर्तनामध्ये, म्हणून नाहीच्या ऐवजी सर्व पाणबुडी न विमान आहेत किंवा असतात असं लिहिता येईल. हे झालं पहिलं विधान. दुसरं विधान पहा विद्यार्थी मित्रांनो काय आलेलं आहे. काही खेळणी रंगबेरंगी असतात. काही खेळणी रंग बेरंगी असतात. आता कोणतं विधान आहे? काहींविषयी
होकारार्थी विधान आहे, काहींविषयी होकारार्थी विधान आहे म्हणजे आय विधान आहे. आता आय विधानाचं आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, परिवर्तन करावयाचं आहे. आय विधानाचं आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, परिवर्तन करायचंय. मग आय विधानाचं परिवर्तन हे आय विधानातच होतं, फक्त परिवर्तन करत असताना विधेय पद अगोदर येईल आणि उद्देश पद नंतर जाईल, म्हणजे उद्देश पद व विधेय पद यांची अदलाबदल आपल्याला करायची आहे. करा तर मग काही विधेय पद अगोदर आणा, रंगबेरंगी वस्तू, उद्देश पद विधेय पदाच्या जागी जाईल, काय होईल, खेळणी असतात. हे झालं परिवर्तन. प्रतिवर्तन काय होईल, प्रतिवर्तन. आता हे आय विधान आहे. आता आय विधानाचं प्रतिवर्तन कशामध्ये होतं, आय विधानाचं प्रतिवर्तन ओ विधानामध्ये होतं. म्हणजे काही विषयी नकारार्थी माहिती, म्हणजे इथं काही विषयी नकारार्थी माहिती करत असताना असतातच्या ऐवजी नसतात होईल आणि उद्देशपद विधेयपद यांची अदलाबदल करायची नाही, फक्त विधेयपदाच्या अगोदर काय येईल, न येईल. करा मग काही खेळणी न रंगबेरंगी असतातच्या ऐवजी काय आहे, नसतात. अशा पद्धतीनं हे दुसरं विधान. तिसरं विधान आपल्याला काय दिलेलं आहे आपण पाहू. तिसरं विधान दिलेलं आहे, काही रसायने हानिकारक नसतात. काही रसायने हानिकारक नसतात. आता काहींविषयी नकारार्थी माहिती म्हणजे कोणतं विधान आहे विद्यार्थी मित्रांनो, ओ विधान आहे. अगोदर याचं आपल्याला परिवर्तन पाहायचंय. ओ विधानाचं परिवर्तन होतं का, होत नाही. मग स्पष्ट परिवर्तन हा शब्द लिहून या ओ विधानाचे परिवर्तन होत नाही असं लिहायचं असतं, तरच याचा एक गुण मिळतो. आता या ओ विधानाचं आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रतिवर्तन करायचं आहे. आता ओ विधानाचं प्रतिवर्तन कशामध्ये होतं, ओ विधानाचं प्रतिवर्तन हे आय विधानामध्ये होतं. मग आय विधानात करा. आय विधान म्हणजे कोणतं, विशेष अस्तित्वाचे विधान. मग काही रसायने विधेयपद लिहायच्या अगोदर न अक्षर जोडा, न हानिकारक आणि नसताच्या ऐवजी असतात असं होईल. अशा पद्धतीनं परिवर्तन आणि प्रतिवर्तन आपल्याला करावायचं असतं. अजून 2 विधानं राहिलेली आहेत, ती 2 विधानं घेऊया आपण, म्हणजे आपला परिवर्तन आणि प्रतिवर्तन याचं पूर्ण प्रश्न आपला संपेल. मग उर्वरित भाग आपण पुढच्या तासामध्ये, पुढच्या भागामध्ये घेऊया. अजून 2 विधानं आहेत, ती 2 विधानं परिवर्तन आणि प्रतिवर्तन दोन्हीही पाहिजेत आपल्याला. चौथं विधान कोणतं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. चौथं विधान आहे आपल्याला, प्रत्येक शब्द अर्थपूर्ण असतो. प्रत्येक शब्द अर्थपूर्ण असतो. आता प्रत्येक शब्द अर्थपूर्ण असतो कोणतं विधान आहे, सर्वांविषयी होकारार्थी विधान आहे, म्हणजे ए विधान आहे विद्यार्थी मित्रांनो. आता ए विधानाचं आपल्याला परिवर्तन करावायचं आहे. ए विधानाचं परिवर्तन कशामध्ये होतं, ए विधानाचं परिवर्तन हे आय विधानात होतं. आय म्हणजे कोणतं, विशेष अस्तित्वाचे विधान. करायला विशेष अस्तित्वाचे, प्रत्येकच्या ऐवजी काय होईल, काही. आता उद्देशपद विधेयपद यांची अदलाबदल करा. अर्थपूर्ण, काही अर्थपूर्ण गोष्टी शब्द असतात. हे झालं त्याचं परिवर्तन. आता याचंच आपल्याला प्रतिवर्तन करावयाचं आहे. आता ए विधान आहे, ए विधानाचं प्रतिवर्तन कशात होईल, ई विधानामध्ये. ए विधानाचं प्रतिवर्तन कशात होईल, ई विधानामध्ये. ई विधान म्हणजे सर्वांविषयी नकारार्थी विधान. करा मग याला एकही. इथं उद्देशपद विधेयपद प्रतिवर्तनात बदलत नाही, फक्त विधेयपदाच्या अगोदर न अक्षर लावायचं. एकही शब्द
न अर्थपूर्ण नाही, अशा पद्धतीनं. आता पाचवं आणि शेवटचं विधान आपण या ठिकाणी पाहूया. एकही नदी समुद्र नाही. एकही नदी समुद्र नाही. आता याचा अगोदर आपण परिवर्तन करूया. परिवर्तन विधान कोणतं आहे विद्यार्थी मित्रांनो? सर्वांविषयी नकारार्थी माहिती आहे. सर्वांविषयी नकारार्थी माहिती आहे. मग ई विधान आहे. मग ई विधानाचं प्रतिवर्तन कशात होईल? ई विधानाचं परिवर्तन हे ई विधानातच होईल. करा मग. एकही समुद्र नदी नाही, हे झालं परिवर्तन. आता याचंच आपल्याला या ई विधानाचं काय करायचंय? प्रतिवर्तन करावयाचं आहे. आता ई विधानाचं प्रतिवर्तन कशात होईल? ए विधानामध्ये होईल. पण ए विधानात करत असताना विधेय पदाच्या अगोदर न अक्षर लावायचं. ए विधान म्हणजे सर्वांविषयी होकारार्थी विधान. मग करा. एकहीच्या ऐवजी येईल सर्व नदी न समुद्र नाहीच्या ऐवजी असतात किंवा आहे असं. या पद्धतीनं आपल्याला परिवर्तन आणि प्रतिवर्तन करावयाचं असतं. आता यानंतर प्रश्न 5वा, 6वा आणि 7वा हे 3 प्रश्न आपण यानंतरचा जो तिसरा भाग करावयाचा आहे त्या तिसऱ्या भागामध्ये आपण आपली फेब्रुवारी 2025 ची तर्कशास्त्राची प्रश्नपत्रिका पूर्ण करूया. आजच्या या तासिकेमध्ये आपल्याला जर काही अडचण असेल तर आपण माझ्या YouTube चॅनलच्या चॅटबॉक्स मध्ये आपल्या अडचणी पाठवाव्या. आपल्या अडचणींचं निराकरण नक्कीच करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्याच एका शिक्षकाच्या व्हिडिओला लाईक, शेअर करावं आणि आपल्या शिक्षकाच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईबही करावे ही विनंती. धन्यवाद.